माजी आमदार पंडित पाटील हे अनुभवी आणि विकासात्मक दृष्टी असलेले नेते आहेत। ते पुन्हा विधानसभेत दिसले पाहिजेत अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि यासाठी पूर्ण प्रयत्न करणार अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या वेळी दिली। शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आज भाजपचं कमळ हाती घेतलंय आणि याचवेळी पंडित पाटील यांचे भाचे माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे सुपुत्र आस्वाद पाटील, चित्रा पाटील, सवाई पाटील यांनी माजी जिल्हा परिषद सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सरपंच, उपसरपंच आणि 300 समर्थक आणि कार्यकर्त्यांसह शेतकरी कामगार पक्षातनं भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय। पक्षाला घेतल्याशिवाय रायगडचा खासदार कधी झालेला नाही आणि त्याची मेहनत आम्ही करतो। शेवटी पाया आमचा आहे, आम्ही मेहनत करतो। शतप्रसिद्ध होईल की नाही हे तुम्हाला येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिसून येईल। धन्यवाद। तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे, भाजप रायगडमध्ये आता मोठा पक्ष झालेला आहे, भविष्यात तुम्ही मोठा सुद्धा कराल, परंतु दोन इतर पक्ष जे आहेत, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, त्यांच्यामध्ये वाद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो पालकमंत्री पदावर। तुम्ही तिसरा पक्ष आहात, त्यामुळे समन्वय 3 पक्षाचा रायगडमध्ये कसा असेल? ठीक आहे, माझी जबाबदारी नाही, ते पक्ष नेतृत्वाची जबाबदारी आहे। आणि रायगड जिल्हा तुम्हाला विचारलं म्हणून मी सांगतो, रायगड जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानीचं ठिकाण आहे। माझी अपेक्षा आहे बऱ्याच दिवस मी आता नव्याने पक्षात गेलो, पक्षाचे नेतृत्व मगाशी चव्हाण साहेबांनी सांगितलं पार्लमेंटरी बोर्ड ठरवत असतं, हे युतीचं सरकार आहे। पण मी कालच मुलाखतीमध्ये तो प्रश्न मांडला की रायगड जिल्हा महाराष्ट्र दिन 1 मे रोजी आहे, तर 1 मे रोजी अधिकृत पालकमंत्री त्या खुर्चीत बसला पाहिजे, त्यांनी झेंडावंदन करायला पाहिजे। टेलिव्हिजनचा पालकमंत्री असता कामा नये। त्याच्यामुळे तर ते आघाडीचा निर्णय घेणं काही माझ्या हातात नाही। मी आणि युतीमध्ये कुठल्या पक्षाने काय काम करायचं मी येताना मला वेळ झाला इथे चर्चा करताना, मी त्याला पहिलंच क्लिअर केलंय, कारण मला मानणारा बराचसा वर्ग हा दक्षिण रायगडमध्ये पुरा आहे। माझ्या वडिलांची, बहिणीची अनेक कार्यकर्ते गेली अनेक वर्ष सत्ता नसल्यामुळे जी वंचित राहिले आहे त्यांना न्याय मिळेल। आणि मी अगोदरच माझ्या भाषणात सांगितलं, मी पंडित शेठ आजपर्यंत स्वतंत्र होतो, आता मला पक्षाचे नियम फॉलो करायला लागतील। त्याच्यामुळे ते पक्ष काय निर्णय देईल, पण मी निश्चित सांगतो भाजप, आस्वाद पाटील, पंडित शेठ पाटील, बरेचसे जिल्हा परिषद मेंबर माझ्या बरोबर आलेत। मी बऱ्याच वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केलेलं आहे, त्याच्यामुळे प्रत्येक गावामध्ये मला जोडणारी बहुसंख्य लोक येतील आणि तुमचं शतप्रसिद्ध नवीनच शब्द आहे माझं, काय मी डाव्या पक्षात काम केलेला माणूस आहे, पण निश्चित मी दिलेला शब्द आणि तुमच्या माध्यमातून सांगतो की हा शेवटचा पक्ष, मी अद्यापर्यंत पक्ष प्रवेश कुठे केला नाही। माझा जन्म 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झालेला आहे। माझा डीएनए हा काँग्रेसच्या विरोधात आहे। शेतकरी कामगार पक्षाने वेगवेगळ्या पक्षाबरोबर आघाडी केली, त्या आघाडीचा फायदा त्या आघाडीच्या लोकांना झाला, पण पक्षाचे हजारो कार्यकर्ते देशोधडीला लागले, म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला। ठीक आहे, धन्यवाद। ज्या पद्धतीने रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून शिंदे, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये संघर्ष आहे, आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये याचा काही परिणाम दिसून येईल? आता ते रवींद्र चव्हाण आणि धारप साहेब ठरवतील कोणाशी आघाडी करायची आणि काय करायचं, ते काय माझ्या हातात नाही। पण बरेचसे पण माझे मित्र आहेत, आदिती पण माझी मुलीसारखी आहे, कारण आम्ही तिला अध्यक्ष केलं होतं। त्यांच्या वादात मी आता नुकताच पाहुणा गेलोय, त्याच्यामध्ये भाग घेणं मला काय उचित नाही। पण माझी आपल्या माध्यमाद्वारे सरकारला मागणी आहे की रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानीचा जिल्हा आहे, तर महाराष्ट्र दिनाच्या अगोदर काय कोणाला नाशिक कोणाला द्या ना रायगड कोणाला द्या, बाहेरचा पालकमंत्री आणा, कारण हा निर्णय व्हायला पाहिजे। कारण रायगड जिल्ह्यातील बरेचसे प्रश्न पालकमंत्री नसल्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक अर्थमंत्र्यांच्या जागेवर झाली, हे लोकशाहीला घातक आहे, कारण इतर आमदारांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे, तसं होताना दिसत नाही। आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे जे प्रशासन आहे त्याचा ते गैरफायदा उठवतात। मला निश्चित खात्री आहे कोण असेल तो करा, आम्हाला काय फरक पडत नाही, कोण पालकमंत्री आहे ना कोण काय भरत शेठ माझा मित्र आहे,
माझ्या बरोबर सभापती होते आणि माझे त्यांचे संबंध आहेत. आदिती तटकरे यांच्या बरोबर आघाडी होती, त्यांना अनुभव होता. आता हे सगळे युतीतले दिग्गज नेते काय ठरवतील, पण माझी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून की 1 मे रोजच्या अगोदर हा ओरिजिनल पालकमंत्री करावा. धन्यवाद. गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचा निर्णय जो असतो व या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हा काळच ठरवत असतो. आणि मला खात्री आहे की त्यांच्याबरोबर आलेली सर्व मंडळी जी आहेत ती काय ताकदीची आहे याची आम्हाला सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा काळच ठरवेल की भविष्यात त्या ठिकाणी काय होणार. भारतीय जनता पार्टी 100% होणार यात काही शंका नाही असं मला वाटतं. घेतली पाहिजे. भारतीय जनता पार्टी या संदर्भामधले सर्व निर्णय घ्या ते पार्लमेंटरी बोर्ड घेत असते. आणि पंडित शेठ यांनी येतानाच हे सांगितलं की मी कोणत्याही अपेक्षेने इथे आलो नाही, परंतु आम्हाला सर्वांना जी कल्पना आहे की पंडित शेठ विधानसभेत दिसले पाहिजे यासाठी पूर्ण प्रयत्न